वाल्मिकांना बोलले आणि काही अपवाद वगळता बीड जिल्ह्याचं पोलीस दल हाले, अशीच काही स्थिती बीडमध्ये सध्या काय असा आरोप सध्या वारंवार होतोय। त्या मालिकेमध्ये आता एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये कराड एका पोलीस निरीक्षकांना आरोपीला सोडून देण्याचं सांगतोय। पाहूया। माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे ना, ठीक, काय हरकत नाही। ओके ओके ओम नमः। वाल्मिक कराड कसा बादशाही थाटात पोलिसांना घरी बसल्या बसल्या ऑर्डर सोडत होता, त्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतीये। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। डीएसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो होता। दाव्यानुसार या ऑडिओ कॉलमध्ये वाल्मिक कराड आणि बीडचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। फोन कॉल साधारण 3 ते 4 महिन्यांपूर्वीचा आहे। अनेक गुन्हे दाखल असलेल्या सनी आठवलेला झुकतं माप द्या, असं कराड पीआय बल्लाळ यांना सांगतोय। यावर आपल्याला एसपींशी बोलावं लागेल असं पीआयनं सांगितल्यावर माझा फोन आला होता असं एसपींना सांगा, असं मोठ्या रुबाबात वाल्मिक कराड सांगतोय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। काय म्हणताय? काय नाही, त्या सनीला नका गुतू आता, संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे। अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा, भाऊ शिफारस करत होते। अरे संदीप, ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे। हे आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला होता। नाही, पण त्याला सरळ तुमचा फोन आला म्हणजे सरळ मदत केली। आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं। एसपी साहेबांना फोन करा तुम्ही। डीएसपी साहेबाला बोलतो, एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो, तुम्हाला काही बोललो होता। त्या आमदाराचा नाही दादा, तिथले लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे, त्याच्याकडे गेलेला आहे, पण आमदारला गेलेला आहे तो दादा, त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय। बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो। ठीक आहे ना, ठीक, काय हरकत नाही। ओके ओम नमः। आता ज्या सनी आठवलेला सोडून द्या म्हणून वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केलाय, त्याच आठवलेनं फेसबुक पोस्ट करत कराडवरच गंभीर आरोप केलेत। आठवलेच्या दाव्यानुसार तरुण पोरांमध्ये क्रेज तयार करण्याची कराडची अशीच मोडस ऑपरेंडी आहे। सनी आठवले म्हणतो की आधी कराडच्या सांगण्यावरून पोलीस अनेक तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करतात, नंतर तेच गुन्हे फोनद्वारे मागे घेतले गेल्यानंतर तरुणांच्या मनात कराड सहानुभूती मिळवतो। धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेला वाल्मिक कराडच बीडच्या अनेक भागात प्रशासन चालवतो। तो सांगेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, पोलीस त्याच्या घरी जाऊन गुन्हेगार ठरवतात। हे कराडवरचे आरोप अशा अनेक व्हायरल क्लिपद्वारे अजून गडद होऊ लागले आहेत। अजूनही त्याचं वर्दस्त आहे, शासन तो चालवतो तिकडे, तुम्ही पोलिसांचं संरक्षण दिलेलं आहे त्याला। सगळे लोक मला विचारतात की आपल्या बीड जिल्ह्यातलं पोलीस कोण कंट्रोल करत आहे। ते माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही। तुम्ही माहिती घ्या, त्यांनी या 2 दिवसामध्ये 200 गुन्हे दाखल केले लोकांवर। 307 गुन्हा हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आमच्या जिल्ह्यामध्ये दाखल होतो अध्यक्ष महोदय। म्हणजे अक्षरशः पोलिसांचं फिअर, हे बीड पोलीस ह्याचं फिअर माझ्या मतदारसंघात राहिलेलं नाही। आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये? काय जंगलवाद लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये? 1200 का 1300 लायसन आहेत आमच्या बीड जिल्ह्यात। काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय? तरी पोलीस जातात त्याच्याकडे, पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही। अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं, इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं, पीएसआय त्याच्या सांगण्यावरनं। सनी आठवलेवर गोळीबार आणि बनावट नोटा बनवण्याचा गुन्हा दाखल असून तो फरार आहे। त्याच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत, मात्र कराडच्या सांगण्यावरून बीडमध्ये असंख्य तरुणांवर खोटे गुन्हे दाखल होतात। नंतर कराडकडूनच गुन्हे मागे घेऊन तरुणांचा गैरवापर केला जातो। बीडमध्ये पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ कराडचंच काम करतात। लॉकअपमध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवली जात असल्यानं त्याच्याकडे नव्या एसपींनी लक्ष घालावं। पोलीस निरीक्षक बल्लाळ आणि कराडचे किती मैत्रीपूर्ण संबंध आहेत यासाठी एसपी कौवत यांनी बल्लाळ यांचा फोनचा सीडीआर तपासावा, असं आवाहन सनी आठवलेनं केलंय। दरम्यान संबंधित क्लिपमधला आवाज आपला नसल्याचा दावा पीआय शीतलकुमार बल्लाळ यांनी करत त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले। फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये, यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे, त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल। परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे, अशा प्रकारचा माझा आवाज नाही।
आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.